मुंबईत कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मुंबईत काही ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। मुंबईतील दादर टीटी परिसरामध्ये एर्टिगा गाडीवरती झाड कोसळलेलं आहे। गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालेलं आहे। आपण आता जर पाहिलं तर या ठिकाणी झाड कोसळल्यानंतर अग्निशमन दलाची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून झाड उचलण्याचं काम सुरू आहे। एकंदरीत पाहतोय की मुंबईत अशा बऱ्याच घटना घडत असतात। जेव्हा जोरदार पाऊस पडत असतो त्यावेळी अशा घटना ज्या आहेत त्या घडत असतात। भलं मोठं झाड हे दादर टीटी परिसरामध्ये होतं आणि तेच झाड या गाडीवरती जे आहे ते कोसळलेलं आहे। एर्टिगा गाडीवरती कोसळलेलं आहे। गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे। गाडीचं संपूर्ण चाकाचूर झालेलं आहे। एकंदरीत या गाडीचे ड्रायव्हर त्यावेळी गाडीमध्ये होते, परंतु गाडीच्या ड्रायव्हरना स्थानिक लोकांनी सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। थेट त्या ड्रायव्हरशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं त्यांचं काय म्हणणं हे जाणून घेणार आहोत। कल आप इस गाड़ी में थे, क्या हुआ था कभी? मैं रात को बम्बई पुणे से इधर आया। मेरे को घर जाने के लिए ये नहीं था कि इधर साधन पानी से भरा हुआ था, तो फिर मैंने क्या करा, इधर पार्किंग में मैं गाड़ी लगाया। मैं बोला जब चालू हो जाएगी रोड, जब पानी कम होगा तो जाऊंगा मैंने। और बाकी ऐसे लगा के मैंने सो गया और सुबह 4:45 बजे ये झाड़ गिर गया। ऐसे मेरे को कुछ लगा है? इधर कंधे पे मार लग गया सिर्फ मेरे को ऐसा। आपण पाहिलं तर हेच ड्रायव्हर होते। त्यांनीच गाडी जी होती ती पार्क केलेली होती। त्यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की पाणी संपूर्ण या परिसरामध्ये भरलेलं होतं, त्यामुळेच त्यांनी गाडी पार्क या ठिकाणी केलेली होती। त्यांच्या खांद्याला दुखापत झालेली आहे, परंतु इतर जर पाहिलं तर जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये। एकंदरीत मुंबईत अशा बऱ्याच घटना घडताना पाहायला मिळत असतात आणि त्यानंतर स्थानिक लोकांकडून तसंच अग्निशमन दल देखील त्या ठिकाणी पोहोचून पुढील जी आहे ती कारवाई तसंच पुढील जी दिशा जी आहे ती ठरवत असतं। एकंदरीत मुंबईत जी पावसाला सुरुवात झालेली आहे, हवामान खात्याकडून देखील रेड अलर्ट दिलेला आहे। त्या अनुषंगाने पुढचे काही तास महत्त्वाचे ठरत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।